किशोरीताई, आज तुम्ही दादरच्या या क्रीडा भवनाच्या जागेवर आलेला आहात. काय तुमचं म्हणणं आहे? जी झाडं पावसात तुटली होती बहुतेक इथे आणून टाकलेली दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भवन असं या जागेचं नाव आहे. बाजूला लहान मुलांचं किंवा बसण्या उठण्याचं ज्येष्ठांचं जागा आहे. आणि अशा क्रीडा भवनाच्या त्याच्यामध्ये मला डाऊट आहे, या मेंटेनन्सचं काहीतरी संगनमत आहे. या मेंटेनन्सच्या जो एक्झिक्युटिव्ह आहे किंवा एई आहे, सब इंजिनियर एसी आहे, या लोकांना हीच जागा कशी काय मिळाली? कारण आणि एकदम या जागेचं स्वरूपच डम्पिंग ग्राउंड, 6 महिने तरी ही जागा स्वच्छ होईल असं वाटत नाही. आणि हळूहळू या शिवाजी पार्कमध्ये हे डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इतक्या वाईट पद्धतीने ह्या ग्राउंडची अवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे खेळाडू, नागरिक ह्यांचा जो हक्क आहे यालाही बाधितपणा केलेला आहे. माझं म्हणणं आहे की इथे गणपतीचा पॉन्ड असतो, आता ते गणपतीचे पॉन्ड होतील की नाही शंका आहे. कारण शंकर राऊत, महेश सावंत या सगळ्यांनी मिळून इथे व्हिजिट घेतली. स्वतः राजसाहेबांनी पण अनेकदा सांगितलं की असं ऐकायला येतंय, तुम्ही याच्यावरती कारवाई करा. परंतु धिम्म प्रशासन 4 वर्षामध्ये जे प्रशासनाने केलंय त्याच्यातून ते अजून शुद्धीतून ते बाहेरच येत नाहीये. त्यांना माहितीच नाही ते की आता निवडून आलेली बॉडी आहे, निवडून आलेले नगरसेवक आहेत, स्वतःच्याच मनमानी कारभार करतायत हे आता वारंवार दिसतंय. मला वाटतं या उद्यानाची जी अवस्था करून टाकली संपूर्ण, तिथे कठोर कारवाई व्हायला पाहिजे. झाडं पडली, झाडं हे झाली, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या वेळेला उचलून घेऊन जा हे सांगण्यात आलेलं आहे. मग हे मेंटेनन्सचं संगनमत आहे का? जे जी डिपार्टमेंट आहे, प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये जो डिपार्टमेंट आहे मेंटेनन्स, या मेंटेनन्सच्या संगनमतामुळे असं काही घडतंय का असा आता प्रश्नचिन्ह उभा आहे. तर इथे पाणी सुद्धा काही ठिकाणी चालण्यात आलेलं आहे, त्यामुळे आजार सुद्धा बळावू शकतात. आता 2-3 लोकांनी कंप्लेंट केली होती, इथे विंचू आले. जर विंचू एखाद्याला चावला, बोला नाही तुम्हाला आम्हाला चावू शकतो, काळजी घ्या. काय होत असेल त्या नागरिकांचे? आम्ही मला वाटतं या जागेचा गैरवापर करण्यासाठी बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट यांचं संगनमत झालं का असं आता दिसतंय. तुम्ही आता काय इशारा देताय? ज्या पद्धतीनं इथे ही लाकडं जमा करून ठेवण्यात आलेली आहे, भिजलेली लाकडं आहे, गणपती जवळ आलेली आहेत, अशा अवस्थेमध्ये किती दिवसाची मुदत तुम्ही द्या? आता आठवड्याभरामध्ये हे सगळं उचललं गेलं पाहिजे. आठवड्याभरात, आज वार आहे शुक्रवार, युद्ध पातळीवर त्यांनी केलं पाहिजे. पत्रही मी देते की अशा पद्धतीने तुम्ही आजूबाजूला दुर्गंधी पसरते कुजलेल्या गोष्टीची, त्याची जाणच या जर प्रशासनाला नसेल, खडबडून जागं करणं आता ती वेळ आलेली आहे. कारण सत्ताधाऱ्यांचं आपण बघतोय ते वेगवेगळ्या पद्धतीने वागतायत. तिथे चांगली मैदानं, चांगले गोष्टी काढून टाकल्या जात आहेत, दिल्या जात आहेत. या मैदानाचं आर्थिक नुकसान किती केलं? बऱ्याच वेळेला इथे खेळायला मागतात. आता गणपती पॉन्ड होणार आहे, आम्ही अशा अधिकाऱ्यांना बरोबर पहिली कारवाई झाली. काही दिवसांपूर्वी लोकमत मुंबईने देखील या जागी येऊन व्हिडिओ केला होता आणि या मैदानाची माहिती मागितली होती वॉर्ड ऑफिसरकडे. त्यांच्याकडे ही माहिती नव्हती. आम्ही माहिती घेऊन सांगतो असं सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही काही पाठपुरावा झालेला नाही. मी जे म्हणते झोपलेलं प्रशासन ते याला पुष्टी देत आहे. ह्या कारणाला त्यांना काही पडलेलं नाही. दिवस भरायचा पगार घ्यायचा आणि नको ते उद्योग करत बसायचे.
एवढंच आता या महानगरपालिकेला झालेलं आहे. आपल्या माध्यमातून आयुक्तांशी मी बोलणार आहे, आपल्या माध्यमातून पत्रही देते आणि झोपलेल्या प्रशासनाला, झोपलेल्या वॉर्ड ऑफिसरला जागं करावं लागेल.